किती फूट आहे मोजलं का तुम्ही? हा सर जवळपास साधारण आहे ते फुटच काहीतरी इकडे अंदे कुछ नहीं करता शेल्टर आहे का जरा सरका ना तुम्ही सर इकडे समोरून घ्या ना फोटो सर समोरून घ्या फोटो सर समोरून घ्या ना फोटो जरा सरका बाजूला सरका बाजूला सरका पत्र वगैरे आता द्यायचे शासनाने ठरवलेले फक्त त्यांनी जर आमच्याकडे नाव नोंदणी केली तर त्यांना सरपमित्र म्हणून ओळखपत्र आमच्या मंत्री महोदयांनी आताच मध्यंतरी आम्हाला सूचना दिल्या त्यानुसार आम्ही त्यांना ओळखपत्र द्यायचं आता सुरू केलेलं आहे. अच्छा सर्पमित्र सर्प धरण्यावर आहे सर्व प्रत्येक माणसाचं काम आहे का? नाही सर्प धरणे हा तसा तर गुन्हाच आहे. सर्प हा विषारी असो किंवा बिनविषारी असो त्याला हाताळणं हा गुन्हा आहे. पण सर्पाची भीती दूर व्हावी या दृष्टीने जे सर्प वगैरे धरतात तर त्यांना शासनाकडून सर्पमित्र म्हणून ओळखपत्र दिले जाते आणि लोकांच्या मनातली भीती जाण्यासाठी ते हँडलिंग करणे म्हणजे ते सर्प हाताळणे वगैरे आमच्या समक्ष फॉरेस्ट ऑफिसर समक्ष ते दाखवतात. काही असे भरपूर सर्पमित्र ज्यांनी अशी तक्रार खंत आहे त्यांचे की काही वर्ष झाले किती वर्षांनी आम्ही काम करत आलो असेल या परिसरामध्ये तरी पण आम्ही शासनाने आमची काही दखल घेतलेली नाही त्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय म्हणता? म्हणजे कोणत्या लोकांनी कर्मचाऱ्यांनी का म्हणतात? कर्मचाऱ्यांनी असं आता जे सर्पमित्र थोडक्यात मग बालाजी कोळीचं नेताजी जाधव त्यांची काही दखल शासन आजपर्यंत घेतलेली नाही. शासन दखल म्हणजे आता काय करणार शासन नाही दखल म्हणजे त्यांना ओळखपत्र द्यायला सुरुवात केलेली आणि इथून पुढे समजा काय प्राणघातक हल्ले वगैरे झाले तर सर्पाचं तर अजून काय नाही पण बिबट्याने वगैरे वन्य प्राणी हल्ला केला तर शासनाकडून नुकसान भरपाई मिळते. तशी तरतूद आहे का आपल्याकडे म्हणजे सापाकडून झालं नाही अजून फक्त वन्यप्राणी हिंसवंश वन्यप्राणी जो आहे बिबट्या लांडगा रानडुक्कर आता परवाच निलंगे तालुक्यामध्ये रानडुकराने 2 लोकांना जखमी केलेलं त्यामध्ये आम्ही स्वतः जाऊन त्यांना 7,500 रुपये प्रत्येक मदत दिलेली. तर ते आपल्याला थोडंसं रेफर करायचं थोडासा वेळ आपला म्हणजे उद्या तुम्ही येताना घेऊन या तुम्ही सर्व त्यापेक्षा आता थोडासा वेळ तुमचा राहिला तर थोडंसं बरं थोडंसं आता आम्हाला ते 2 गाव आहेत ना